उद्या तुमची सर्वांची महाट्रान्स्कोची परीक्षा आहे. हा व्हिडिओ तुमच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी मुद्दाम बनवलेला आहे. मागच्या काही दिवसांमध्ये असलेली गोंधळाची परिस्थिती, त्यातून तुमचा न झालेला अभ्यास किंवा परीक्षा होणार नाही होणार असे सगळे संभ्रमाचे वातावरण असताना काही जणांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला असेल, अनेक जणांचा अभ्यास झाला नसेल. पण आता पुढे काय? उद्या होणाऱ्या परीक्षेला तुम्ही कसे सामोरे गेले पाहिजे याबद्दल माझ्याकडून जेवढे इनपुट्स देता येतील ते देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. प्रथमतः तुम्ही तुमच्या मनातून हे सर्व काढून टाका की मागच्या आठवड्याभरामध्ये काय झाले, आपण काय केले. जरी तुमचा मागच्या आठवड्याभरामध्ये अभ्यास झाला नसेल तरी आठवा की तुम्ही जेव्हापासून अभ्यास सुरू केलेला आहे तेव्हापासून तुमचा बराच अभ्यास झालेला आहे. त्या सर्व गोष्टी तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये आठवणार आहेत. जर तुम्ही घाबरलेल्या परिस्थितीमध्ये, द्विधा मनस्थितीमध्ये, आठवडाभर वाया गेला ह्या विचारामध्ये गुरफटून राहिला तर याचा परिणाम उद्याच्या पेपरवर 100% होणार. हा निगेटिव्ह परिणाम होऊ द्यायचा नसेल तर आत्ता तुमच्या मनाला विचारा की तुम्ही आत्तापर्यंत केलेला अभ्यास जर वाया जाऊ द्यायचा नसेल तर तुम्ही शांतपणे उद्याच्या पेपरला सामोरे गेलं पाहिजे. शांतपणे पेपरला सामोरे जाणे म्हणजे काय? आत्तापर्यंत जेवढं काही नॉलेज गोळा केलेलं आहे ते सर्व उद्याच्या पेपरमध्ये त्या 2 तासामध्ये पुरेपूर वापरणे, प्रत्येक प्रश्न पुरेपूर नॉलेज वापरून सोडवणे. हे कसं शक्य होईल? हे तेव्हा शक्य होईल जेव्हा तुम्ही तुमच्या मनावरील परीक्षेचा ताण, गोंधळाच्या परिस्थितीतून निर्माण झालेली द्विधा मनस्थिती या सगळ्यांना विसरून उद्याची परीक्षा आत्तापर्यंतच्या नॉलेजचा पुरेपूर वापर करून द्यायची आहे एवढंच मनामध्ये ठेवा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही वेळेवर सेंटरवर पोहोचणे गरजेचे आहे. सेंटर घरापासून लांब असेल किंवा जवळ असेल, उद्या 7 ते 7:30च्या दरम्यान सेंटरच्या परिसरामध्ये तुम्ही पोहोचून 8 वाजताच्या रिपोर्टिंगच्या वेळी कोणताही काही गडबड होणार नाही यासाठी प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा, सुरुवातीला एखादा प्रश्न अवघड आला तरी संपूर्ण पेपर अवघड असेल असे समजून जायचे नाही, गडबडून जायचे नाही. पुढचे प्रश्न कदाचित खूप सोपे असतील पण केवळ तुम्ही पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न अवघड आहे समजून पुढील प्रश्नांकडे जेवढ्या सहजतेने बघायचे तेवढ्या सहजतेने बघितले नाही तर कदाचित तुमचे मार्क्स जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्नाला सेपरेटली ट्रीट करा. मागच्या प्रश्नाचा परिणाम पुढच्या प्रश्नावर होणार नाही यावर लक्ष द्या आणि कट ऑफबद्दल कोणताही विचार न करता पेपर द्या. फायनल लिस्टमध्ये येण्यासाठीचे शेवटचे 10-12 मार्क जे असतात ते केवळ आत्मविश्वासाचे, परीक्षेच्या दिवशी तुम्ही ज्या शांतपणे पेपर सोडवणार आहेत त्याचे असतात. त्यामुळे ते वरचे 10-12 मार्क गोळा करण्यासाठी तुम्हाला उद्या अगदी शांतपणे, आत्मविश्वासाने आणि संयमाने पेपरला सामोरे जायचे आहे. एवढंच ध्यानात घ्या. परीक्षेला लागणाऱ्या आवश्यक सर्व गोष्टी तुम्ही गोळा केल्या असतील. उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना भरभरून शुभेच्छा. जिंकून या.